ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षदाता तुझ्या पायरीशी सदानंद माता तुझ्या मंदिरी आत जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदानंद माता ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदानंद माता चले आवची पवन कुमार हमारे हरि चले आवची पवन कुमार हमारे हरि शेवटपर्यंत बसतेच का शांत त्याचा आवाज करण्याचा कमी करा कमी करा अजून कमी करा हॅलो करा कमी वरचा भोंगेच नाही त्यावर आवाज खणकतोय कसं काय हॉल आहे का सगळं एवढी सुंदर सजावट केली हॉल आहे का काहीच कळत नाही थोडा अजून आवाज कमी करा माझा मला थोडा बेस द्या हॅलो हा थोडा कमी ठेवला तरी चालेल प्रस्तुत प्राप्तप्रसंगी प्राप्तस्थळी चित्तप्रवृत्ती सेवेसाठी निवडलेला अभंग थोडा मोकळा करावा रजिस्टरला गेला थोडा अडचणच मला असं वाटतं सेवेसाठी उपस्थित परिसरातील ही सगळी दिग्गज मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कीर्तनाला अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल मोठा ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवना जगात आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आधार कृपेने मुक्त कैवल्य तेजो निधी ज्ञानियांची राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोब बारा आहे आदि करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांदियारीच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव गेल्या 23 वर्षापासून चालत असलेला आणि 24व्या वर्षामध्ये पदार्पण करणार भव्य दिव्य अशा पद्धतीचा श्री साई महोत्सव 2025 चा सोहळा या सगळ्या सोहळ्याचं नियोजन करणारे जे कोणी सौजन्यकार असतील ते आदरणीय श्री आपल्याच्या शेलूचे नगरसेवक विद्यमान नगराध्यक्ष आदरणीय श्री विनोदराव कोराडे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा।
काय झालं माहितीये का, मी ज्यावेळेस पत्रिका पाहिली त्यावेळेस मी सोपान महाराजांना फोन केला. अरे याचं नेमकं यजमान कोण आहे, कोणी कार्यक्रम आयोजित केलाय ते तर कळू द्या, पत्रिकेवर कोणाचंच नाव नाही. ते म्हणले महाराज हाच तर खरा मोठेपणा आहे, कार्यक्रम करून सुद्धा पत्रिकेवर नाव नाही, यालाच खरं खानदानी अंतःकरण म्हणतात. नाहीतर तुम्हाला सांगतो 10,000 रुपये नाही 20,000 रुपये एखाद्या कीर्तनाचं एखाद्यानं सौजन्य दिलं ना तर त्याला नाव नाही, त्याला वाटतं कीर्तनकाराच्या पुढे माझा फोटो टाकला पाहिजे, आता मी त्याचं सौजन्य दिलेलं आहे. पण एवढा मोठा लाखो रुपयाचा खर्च करून सुद्धा स्वतःची प्रसिद्धी नाही, कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही, प्रसिद्धीचा कसल्याही प्रकारचं नाव कमवण्याची काही गरज नाही. खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही आम्ही सगळ्यांना त्यांचं नाव घेणं आणि त्यांना मोठं म्हणणं याच्यामध्ये त्यांचा पुरुषार्थ नक्कीच आहे. पण आपण त्यांचं नाव घेण्यापेक्षा देव जर त्यांचं नाव घेत असेल तर आपल्या त्यांच्या नावाची काही गरज नाही. एका माणसाला देवाला स्वीकारलं की त्या माणसाच्या सगळ्या अपेक्षा भरून जातात. म्हणून त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. साहेब, अत्यंत भव्य दिव्य सोहळा तुम्ही समस्त सेलुकर मंडळी आणि तुम्ही स्वतः कार्याध्यक्ष आहात, तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आयोजित केला. सुंदर साईबाबाचं मंदिरही गेल्याच्या नंतर ते जे कुंज मूर्तीचं दर्शन झालं. मी सुद्धा साईबाबांचा खूप मोठा भक्त आहे. मी सुद्धा नेहमी शिर्डीला माझं जाण आहे आणि खऱ्या अर्थानं या साईबाबांच्या दरबारामध्ये आज माझं कीर्तन करण्याचं भाग्य मला मिळालं. आज खरं तर मी पण भाग्यवान आहे. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. सेवेसाठी उपस्थिती परिसरातील सगळी मंडळी आहे. आता सगळ्यांचाच माझा काही कोणाचा जास्त परिचय नाही, मी पहिल्यांदाच तुमच्या शेतू नाही, त्याच्या अगोदर कधी मी शेतूमध्ये आलेलो नाही. पण माझे जिल्हक बंधू, माझे परमार्थ प्रेमी, आमच्यावर नितांत प्रेम करणारे तुमच्या परिसरात वैभव आदरणीय संगीत विशारद संगीत कलाकार सोपान महाराज चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेच बंधू महाराष्ट्रातील नामांकित भागवताचार्य आदरणीय माऊली महाराज सेलुकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. पण काही अडचणी कीर्तन असल्यामुळं आता रामनवमीचा पिरियड आहे, त्यामुळं त्यांना आज काही थांबता नाही आलं. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आज माझ्यासोबत उपस्थित असणारे आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांचं ज्यांच्यावर विशेष प्रेम आहे ते आदरणीय श्री पांडुरंग महाराज गलबे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार या परिसराचा वैभव महाराष्ट्रातील एक नामांकित गायनाचार्य आदरणीय संजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार त्याचबरोबर मदंग क्षेत्रामधील आपल्या मानव परिसराचं वैभव आदरणीय श्री मदंग विशारद मदंग अलंकार कृष्णा महाराज जाधव यांच्यासाठी जोरदार जास्त जोरात टाळ्या वाजवायला. त्याचं एक कारण आहे. कारण काय माहितीये का, महाराज त्यांचं इतकं कष्ट जगाच्या पाठीवर या वारकरी संप्रदायात कोणालाच नाही. आमच्या या सगळ्या गायक मंडळीला नवीन जर चाल म्हणायची म्हणलं तर स्वतः चाल तयार करू शकतात आणि तुम्ही म्हणू शकता. मला तर कीर्तनामध्ये नवीन काय सांगायचं म्हटलं तर मी माझ्या गाडीमध्ये वाचू शकतो आणि इथे येऊन बोलू शकतो. पण महाराजांना नवीन बोल वाजवायचं म्हणलं तर अगोदर प्रवास घेऊन महाराजांना बोलीमध्ये बसावं लागतं, त्या बोलची प्रॅक्टिस करावी लागते, मग इथे येऊन वाजवावं. फार कष्ट आहे महाराज, त्यांचं कौतुक याच्यासाठी करतो आणि मला त्याच्यातलं चांगलं कळतं म्हणून कौतुक करतो. कारण अगोदर दिवस धंदा करीत होतो ना, त्याच्यात प्रवाडाला म्हणून इकडं आवड परिस्थिती आहे. त्याला महाराजांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टम वाढायला थोडी विनंती करतो. मला इथं क्लिअर आवाज लागतो, गोंगाटा व्हायला लागला काही कळलं ना कशामुळे. तुमच्याकडे एक जण इथं या वाटलं तर आपण कीर्तन 12 वाजेपर्यंत करू, काय अडचण तिकडे कळायला. पण मला नाही कळायला, तुम्हाला कडून काय फायदा आहे, मला तर कळायला पाहिजे ना. हॅलो, थोडा मोकळा कराय. हॅलो, इतकं जवळ नको. हॅलो, मोकळा करा. मोकळा म्हणजे थोडा हॉल्ट आहे. हॅलो, थोडा अजून. हॅलो,
हॅलो, थोडा आवाज वाढवू नका, मोकळा करा. म्हणजे कॉल द्या किंवा डिले असेल तर डिले थोडा वाढवा. हॅलो 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 हॅलो. हा, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. विड्याला सगळी पोरं शांत असतात ना स्टेजवरले, मध्ये पुढे उठणार नाही ना, ते उठणार नाही ना पुढे पुढे. हा, थोडं शांत बसायचं. ते पोरांपासून 2 हात जरा लांब असतो, कारण ते पोरांचं माझं पहिल्यापासून जमलेलं. मी शाळेत शिकवायला जायचो ना, ज्यावेळेस सुरुवातीला D.Ed करत असताना, त्यावेळेस शाळेमध्ये शिकवायला जात असताना मी असंच एक तास घेतला. आणि शाळेत शिकवता मी एका पोराला बोलतो, काय नाही राम्या, तू आज डब्बा आणलास का? तो म्हणला आणलाय ना सर. मी म्हणला खाऊ का रे राम्या तुझा डब्बा? तो म्हणला खाऊन टाका ना सर. मी म्हणलं घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे? म्हणला सांगून टाकून कुत्र्याने खाल्ला म्हणून. तेव्हापासून मी त्यांच्या नादीच लागत नाही. थोडं शांत बसायचं, सगळ्यांना महत्वाचं लक्ष द्यायचं. सेवेसाठी निवडलेला अभंग यांचा आहे. त्या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी मला थोडंसं तुम्हाला प्राथमिक बोलायचं आहे. प्राथमिक असं बोलायचंय की भव्य दिव्य हा सोहळा या ठिकाणी शेलू परिसरामध्ये, या शेलू नगरीमध्ये आयोजित केलेला आहे. खरं सांगू, मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो की महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान याकरता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकाराने त्यांना विचारलं, गावासाहेब का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणजे तुमचा महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे. थोडे ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो माझ्या माऊलीत ज्ञानोबा असताना कधी त्यांना कोणी शिवू दिलं नाही, आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अहो असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही, आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा पेढा आहे. असताना माझ्या ज्ञानोबारायाला झोपायला जागा मिळाली नाही, आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिवू दिला नाही का तर इंद्रायणी पाटेल, आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे, आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीच्या गंगालय, चांदीचं पंचपाळं आणि चांदीची पंचारती आहे. असताना मुलं 2-2-2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विडा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही, आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2-2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहे. असताना माझ्या ज्ञानोबारायाला या समाजाने कापड मिळू दिलं, आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. असताना शिवलं की पाप होत होतं, आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे, म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजाने माझ्या ज्ञानोबारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही, आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञानराज माऊली झाली. असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही, आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला येतो. असताना माझी माऊली पहिल्याच त्या पंढरीला निघाली, कानवाणी पायानं माझ्या माऊलीला पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली. पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली, आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहे, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे, आणि चांदीच्या रथाला बेंजूर कुणाचा झुंपायचा म्हणून निलाव आहे, आणि निलावामध्ये त्याचा नंबर येईल, त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला
शहराच्या दिशेने निघाले. इंद्रायणीच्या काठाला सिद्धपीठाकडे निघाले. घोड्यावर बसून विसोबा खेचर समोर चालून आला आणि विसोबा खेचर आला. ज्ञानोबारायाच्या काखेतली झोळी काढली. झोळीतलं पीठ मातीवर टाकलं. पायखानानं माती मिक्स केलं. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, ज्या लोकांनी माझ्या ज्ञानोबारायाला एका टायमाचं अन्न मिळविलं नाही, आज त्याच आळंदीतल्या लोकांना ज्ञानोबारायाची आरती केल्याशिवाय 2 टायमाचं जेवण मिळत नाही. कधी रसाळ गेला ना आळंदीला, एक आळंदीला माझ्या ज्ञानोबारायापुढचा एकदा समाधीवर जाऊन तुमचा कपाळ टेकवा आणि कपाळ टेकवून मागायला या. प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही तुमचं. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सगळी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सगळी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोबारायाच्या समाधीवर टेकवलं ना, तर सगळीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीमध्ये. कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे की महाराष्ट्र भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने कुणीतरी पावन झालेली आहे. सगळ्यासाठी निवडलेला अभंग त्याच महाराष्ट्रातल्या संतांचा आहे. काय त्या संतांचा परिचय सांगतो ऐका. साहित्य सोनियाच्या खाडीतून शब्द रत्नांची निर्मिती करणार महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस महापुरुषाने चढवला. वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती त्या महाकवीने केली. भांडाऱ्या भामचंद्र घोडाऱ्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठ आगमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कंटाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव या नंतरच्यामुळे खुला झाला मायबाप. ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विडाला. वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह असू द्या, महोत्सव असू द्या, 4 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा, 10 दिवसाचा, 15 दिवसाचा असू द्या, पहिल्या दिवशी नामपर प्रकरणाचा अभंग असावा, मध्ये भक्ती ज्ञान वैराग्य असावं, मागणीच्या दिवशी जागराच्या दिवशी मागणी पर अभंग असावा आणि कार्याच्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगून त्या सप्ताहाचा समारोप करावा. ऐका लक्ष. आज सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच मागणी पर प्रकरणामधला तुकोबरायांचा. आवाज कमी करावा, शक्ती मागू देऊ नका. मॉनिटरचा या समोरच्या कमी करा तर खंड मागणी पर प्रकरणातला अभंग तुकोबरायांचा आहे. माझं थोडं कीर्तन कनेक्टिव्हिटी नुसार आहे का. माझ्या कीर्तनामध्ये मला कनेक्टिव्हिटी आवडते. मी जर तुम्हाला प्रश्न विचारले तर त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजेत आणि जर नसतील देता येत तरी सुद्धा एखादं उत्तर सांगा. चूक असेल तर आपण चूक ठरवू. माझा पहिला प्रश्न सगळा महिला मंडळ तुम्हाला, जी महिला शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नाची उत्तर योग्य देईल त्या महिलेला शेवटी एक सोन्याचं नाणं माझ्यातर्फे नाणं तुम्हाला इथं समोर बोलवून तुमचा सत्कार करण्यात येईल. मला पहिला प्रश्न तुम्हाला महिला मंडळ, मला सांगा, जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणी मागतात, मग मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ हो? महिला मंडळ, माझी भाषा कळते ना तुम्हाला? लय अवघड तर नाही वाटत. हे बघा, मी लय अवघड कीर्तन करत नाही. मी सोप्या पद्धतीत कीर्तन करत असेल तर माणसाने जास्त अवघड करू नये. मग महिला मंडळ, माझा प्रश्न असा आहे, मला सांगा, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ हो? काय मत आहे तुमचं? देणारा. सगळ्यांचं मत देणार आहे, बरोबर? तुमचं सगळ्यांचं मत आहे महिला मंडळ देणारा, पण तुमचं ते सगळ्यांचं मत मी खोडून टाकतो. देणारा श्रेष्ठ नाही तर मागणारा श्रेष्ठ आहे. कसा मागणारा श्रेष्ठ आहे सांगतोय का? काय झालं बघा, एका भक्ताला, एका देवाला भक्त प्रसन्न झाला, एका भक्ताला देव प्रसन्न झाला. देवाला विचारलं, मग भक्ता तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा उद्या भेट. काय म्हणला? देवा उद्या भेट. उद्या भेट म्हणल्यावर देव म्हणला, ठीक आहे, ये सकाळी
मागता आलं तर देवाला मला दृष्टी मागून घे. बायकोकडे गेला, बायकोला म्हणला अगं उद्या देव प्रसन्न होणार आहे, काय बघू देवाला? बायकोनं सांगितलं हे बघा 5 वर्ष झाले लग्नाला, अजून काय पाळणा हल्ला नाही, मागता आलं तर एखाद्या लेकरूला मागून द्या. तो घरी गेला, पलंग टाकला आणि शांत झोपला. पण झोपता झोपता विचार करत होता की बापाला सोनं पाहिजे, आईला दृष्टी पाहिजे, बायकोला मुलगा पाहिजे, नेमकं देव देईल काय काय. सकाळी उठला, आंघोळ केली, देवाच्या दारात गेला. देवा मी आलो. देव म्हणला आलास हो, माग तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा तू काय काय देशील? देव म्हणला तुला काय मागायचं ते देईल, पण मागणी मात्र एकच असली पाहिजे. मग आता मागणारा श्रेष्ठ कसा आहे का? मग त्यानं काय सांगितलं माहितीये? मग आई देवा माझी मागणी, देवा माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना पाहायचं. माझ्या आईला उघड्या डोळ्यानं माझ्या आईला दृष्टी मिळाली, सोन्याच्या पाळण्यामध्ये म्हणजे बापाला सोनं मिळालं, आणि नातू खेळताना पाहिजे म्हणजे बायकोला मुलगा मिळाला. मला सांगा आता मागणारा श्रेष्ठ का देणारा? शांत होत. कोण श्रेष्ठ? मागणार. आता तुम्ही सगळे म्हणजे मागणार. जसं आपला महाराष्ट्र जाऊ, तुम्ही सगळे मानले मागणारा. आता ते मी खोडून दाखवतो. मागणारा श्रेष्ठ नाही तर देणारा श्रेष्ठ. कसा देणारा श्रेष्ठ आहे का? काय झालं बघा, रात्री कर्णाला स्वप्न पडलं आणि महाभारतामध्ये कर्णाला रात्रीचं स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये कर्णाचा बाप सूर्यदेव, सूर्यदेवाने सांगितलं की कर्णा उद्या सूर्यास्ताच्या वेळेला इंद्रदेव तुझ्या दरबारामध्ये येऊन तुला तुझी कवच कुंडल मागल. काहीही झालं तरी चालेल, पण कवच कुंडल देऊ नकोस. सूर्य उजळला, कर्ण उठला, रात्रीचं स्वप्नाची आठवण झाली. कर्णाने त्याची सगळी स्नान संध्या आटपून घेतली आणि बरोबर सूर्यास्ताच्या वेळेला इंद्रदेव ब्राह्मणाचा वेश धारण करून कर्णाच्या दरबारात हजर झाला. कर्णाला म्हणायला लागला, कर्णा भिक्षा देई, भिक्षा देई. कर्ण कोशागृहातून बाहेर आला आणि कोशागृहातून बाहेर आल्यावर कर्ण म्हणला, ब्राह्मण देवा बोला काय दान करू तुम्हाला? गोदान करू, भूदान करू, सुवर्णदान करू, काय दान काय करू? त्या ब्राह्मणाच्या वेशातल्या इंद्राने सांगितलं, कर्णा अरे तुझ्या दरबाराची ख्याती दिगंतर आहे, असं म्हणतात तुझ्या दरबारातून रिकाम्या हाताने कोणी माघारी जात नाही. कर्णा जर तुला काही दानच करायचं असेल ना तर आज गोदान नको करू, भूदान नको करू, सुवर्णदान नको करू, करायचंच असेल तर आज तुझी कवच कुंडल मला दान करून टाक. कवच कुंडल दान करून टाक म्हणल्या बरोबर रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली. हा ब्राह्मण नाही तर ब्राह्मणाच्या वेशातला इंद्र आहे. तरी सुद्धा कर्णाने कसल्याही प्रकारचा विचार नाही केला. कोशागृहामध्ये गेला, कोशागृहामध्ये जाऊन आपल्या तलवार बाहेर काढली, आपली कवच कुंडल कापून टाकली आणि कवच कुंडल त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये देऊन टाकली. पण तेवढ्यात ब्राह्मणाच्या वेशात असणाऱ्या इंद्रानं कर्णाला आशीर्वाद दिला, विजयी भव. आता मात्र कर्ण चिडला. कर्ण म्हणला, अरे माझी कवच कुंडल घेऊन गेलास, माझा प्राण घेऊन गेलास आणि मला म्हणतो विजयी भव. काय रे इंद्रा, तुला काय म्हटलं? मी तुला ओळखलं नाही का? अरे तुला सुरुवातीला आला तेव्हाच ओळखलं, कारण तुझी ओळख रात्रीच माझ्या बापानं माझ्या स्वप्नात करून दिलेली आहे. तुला मी ओळखलं मगाच, तू माझा प्राण मागितलास, माझी कवच कुंडल मागितलीस. पण खरं सांगू इंद्रा, तू माझा प्राण, माझी कवच कुंडल मागितलीस, तरी सुद्धा मी कशाचाही विचार न करता माझी कवच कुंडल तुला देऊन टाकली. विचारणा का दिलीस? त्यावेळेस इंद्र म्हणला, काय करणार, ही कवच कुंडल म्हणजे तुझा प्राण आहे हे तुला माहिती आहे, तरी सुद्धा मला का बरं दिलीस? त्यावेळेस कर्णाचं उत्तर किती सुंदर आहे बघा. कर्ण म्हणतो, अरे मी या करता तुला माझी कवच कुंडल दिली, कारण ज्या ज्या वेळेस या भारत देशाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या वेळेस या इतिहासामध्ये एक ओळ सुवर्णाक्षराने लिहिली जाईल. देवांचा देव इंद्र खरा, पण कर्णाच्या दारात भिकारी म्हणून उभा होता. आता बोला, देणारा श्रेष्ठ का मागणारा? चलो द्याला बरोबर, देणारा मागणारा, देणारा मागणारा.
तुकोबाराय मागणारे आणि देणारा तर किती श्रेष्ठ आहे आणि देणारा कोण आहे विटेवरी जाशी पावले
म्हणलं म्हणजे तो म्हणला तुम्ही रोज देवाचं भजन करता तरी तुमच्या स्वप्नात येत नाही, तुम्ही रोज दर पंढरची वारी करता तरी तुम्हाला देव भेटत नाही आणि ते कधीच पंढरपूरला जात नाही तरी त्याच्या हातात येतोय. मी म्हणलं हे बघ हे बी आमचेच आम्ही बी त्यांचेच आहे, आमच्यात काही मतभेद नाही. तो वारकरी संप्रदायामधला विषय असा आहे टाळ पकवाज विना हा जो काही वाजवला जातो ना हा देव मिळवण्यासाठी नाही. आता स्पष्ट आवडत सगळ्याची माफी मागून बोलतो मी बा, माझा शब्द एखाद्याला लागला तर मला माफ करा, पण दादा हो तुम्ही कितीही टाळ वाजवा पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहते. आपण कितीही विणा वाजवा पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहते. आपण कितीही पकवाज वाजवा पण पकवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहते. तुम्ही म्हणता का हो महाराज टाळ वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही, पकवाज वाजून देव भेटत नाही, हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही हे तुम्ही ध्यानात राहू. अरे बाबा हो तुम्ही तिघा असल्याशिवाय आमचं कीर्तन सुटत नाही हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय आमचं कीर्तन सुरूच होत नाही हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पकवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही, मग कशाला करायचे एवढा मोठाले सप्ते? टाळ वाजून देव भेटत नाही ना, एवढा मोठा सप्ताह करून देव भेटत नाही ना, मग का अभ्यास करायचा हा? अरे देवाचं भेटत नसेल तर लाखो रुपये खर्च करायचा कशाला? त्यासाठी मला महिला मंडळीला प्रश्न विचारायचा. महिला मंडळ माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. मला सांगा महिला मंडळ तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? प्रश्न नाही समजला का? डबल विचारू का? डबल विचारतो. तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला टिकावा. माझा बीपी गेला नाही जरा मोठ्याने बोला. भेटलेला पती टिकावा. कोण म्हणलं तिकडे सुटावा म्हणून? टिकावा म्हणून का? टिकावा बरोबर बोलले तुम्ही, टिकावा म्हणून ना, बरोबर महाराज टिकावा म्हणून. त्या जुन्या काळातल्या लोकांमध्ये होतं महाराज, ही आजी इथं बसलेली ना कपाळ भरून महाराज हे कुंकू लावणारे सगळे कपाळ भरून कुंकू लावणारे मंडळी यांच्या काळामध्ये मालकाचं नाव उखाण्यामध्ये घ्यायचं झालं की किती मोठा उखाणा असायचा आजी पत्रा नव्हता. आता आहे का तेवढा मोठा उखाणा? आजी पत्रा येत नाही महाराज. जुन्या काळात ते उखाणे फार सुंदर असायचे. सांगू का नमुना तुम्हाला? सांगू का नमुना? सांगतो तुम्हाला ऐका. जाऊ दे आता विनोदरावाच्या गावानच घेतो एक उखाणा. बघा किती सुंदर जुन्या काळात. ऐका. अहो आधी केली बार्शी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा भाऊ कैकारी महाराजाचा मठ, भाऊ कैकारी महाराजाच्या मठाला घालते मी वेढा, पुढे आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वाड्याला सोन्याची हाती, पुढे आली पुतळाची काठी, पुतळाच्या काठीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्या जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला त्यांची वेळ. आळंदीला थोरथोर साधू संत, थोरथोर साधू संतांची कर्तव्य सेवा, पतिमंतक माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पाव फडी, औंढा नागनाथाची झाली गाठी, पासरला येणे केलं सरस्वतीसाठी, सरस्वती कशी एक मुक्काम राहू राजूरचा गणपती, पाहू राजूरच्या गणपती कशी चतुर्थी सोडली, काही काही परळीला आलेला बाई, परळीच्या देवा शिवरात्रीला हवा, पतिमंतक काशीला जावा, काशीला गेले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरी कशी एक मुक्काम राहू हवा, ललिताचे पाहू शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबा कशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि विनोदराव पाटलांच्या पाठीमागं परमेश्वर उभा. जुन्या काळातल्या लोकांना विचार, या बाबांच्या हे जे बसले तर माणसं, बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का? लॅपटॉप होता का? कॅम्प्युटर काहीच नव्हतं, कॅल्क्युलेटर सुद्धा नव्हतं यांच्या काळात, तरी सुद्धा बांधावर उभा राहून वैरणीच्या खाडव्याचा हिशोब बोटावर मोजणारी माणसं आहेत. कारण यांच्या काळात गणिताची पद्धत कावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, अवकी होती. बरोबर आहे की नाही? पाव एका पाव पावतो आता पावतो कोण पावतो एक पाव पाच सव्वा पावतो दीड पावतो कोण दोन पाव आठ दोन पाव नऊ दोन कोण दे अडीच नीम एक आणि नीम दोन एक नीम तीन नीम चौकोन नीम 45 नीम 37 नीम 3.5 नीम 8 नीम 4.5 नीम 5 पाव एक पाव कोण दोन दीड पाव तक सव्वा दोन पाव तीन पाव पाच पाव चार पाव 4.5 पाव 7 सव्वा पाच पाव 8 6 पाव 9 पाव 7 पाव 7.5 असे लई मोठे येतात पण याच्या पाकिटात जेवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. हा माझा एक नियम आहे.
थोडं लक्षपूर्वक आहे का? माझा महत्वाचा मुद्दा याचा होता, माझा महत्वाचा मुद्दा हा आहे महिला मंडळ, की तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता. सध्या डिजिटल जमाना झालेला आहे. माझा लग्न सुद्धा ऑनलाईन व्हायला लागलेले. हे कीर्तनकार आम्हाला जे तारखा येतात ना, ह्या सुद्धा ऑनलाईनच येणार. लोक 2-2 मिनिटाच्या क्लिपा बघतात, आमच्या नावावर फोन करतात. पण माझी इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, 2 मिनिटाची क्लिप पाहून कधीच महाराजाला फोन करू नका. कमीत कमी अर्धा तास तरी त्या महाराजाचं कीर्तन युट्यूबला ऐका. नाहीतर या 2-2 मिनिटाच्या क्लिपा वाटलं केलं मला रूम मध्ये उभा राहून पोरं क्लिपा काढायला अवघड झालंय ना. कधी पंढरपूरची वारी माहित नाही, कधी हरिपाठ नाही, काही नाही. पण या 2 मिनिटाच्या क्लिपाने वाटलं होते माझा आलेला अनुभव समजून माझा आलेला अनुभव सांगतो तुम्हाला. माझी एक जण 2 मिनिटाची क्लिप पाहिजे म्हणजे मी काही रूम मध्ये उभा राहून नव्हते काय, कोणी जर शूट केली असेल, टाकली असेल, त्याने माझी 2 मिनिटाची क्लिप पाहिजे. मला फोन केला, म्हणजे मला जे आहे म्हणलं जे तुमची तारीख पाहिजे. म्हणलं घेऊन टाक, फोटो टाका व्हॉट्सअपला. मी देऊन टाकला फोटो. त्यात बॅनर छापलं महाराज. बॅनरवर नाव काय टाकलं होतं माहितीये का? वैकुंठवासी माऊली महाराज कोटुळे यांचं जाहीर कीर्तन होतं. अरे म्हणलं मी जिवंत आहे अजून, तोपर्यंत वैकुंठवासी नाव टाकलं. ड्रायव्हरला म्हटलं का रे फोन झाला? ड्रायव्हरला फोन केला त्याला, हो आमच्या बाबा जिवंत आहे, तुम्ही वैकुंठवासी नाव का टाकलं? ते बॅनर काढून टाका. तो म्हणला तुम्ही इथे कीर्तनाला या, आल्यावर सांगतो मी का टाकलं. आम्ही कीर्तनाला गेलो, उभा राहिलो कीर्तनाला. पाठीमागे बॅनर लावलेलाच होता, वैकुंठवासी माऊली महाराज कोटुळे. म्हणलं काय वेगळेपण आहे, बॅनर काढून टाक दादा. तो नाही म्हणे महाराज तुम्ही कीर्तन सुरू करा. म्हणलं बॅनर का लावला ते तर सांग. नाही म्हणे तुम्ही कीर्तन सुरू करा. 2 मिनिटाच्या क्लिपचा गोंधळ किती वाईट आहे बघा. मी कीर्तन सुरू केलं आणि कीर्तन सुरू केल्यावर माझं कीर्तन रंगात आलं. माझं कीर्तन रंगात आल्यावर माझ्या तोंडातून एक अचूक प्रमाण निघून गेलं, आम्ही वैकुंठवासी आवयाची कारणाशी. तो म्हणला बाबा आपली चूकच नाही, आपण एवढे 2 मिनिटं तुमचे ऐकले होते. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. मला असं वाटतं आम्ही तुम्ही वैकुंठातलेच आहेत काय, म्हणून नाव टाकलं मला वैकुंठवासी. एवढे अवघड माणसं आहेत महाराजांचा महत्वाचं. पहिला मंडळ माझा मुद्दा हा होता, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव पती भेटावा म्हणून कधीच घेत नाही. तो भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून घेतात. तसे आमचे टाळकरी, आमचे मृदंगाचार्य आणि आमचे विनेकरी देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतःकरणात भेटलेलाच आहे. तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली. म्हणून तर आपण म्हणतो लावणे मृंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडी. स्वतंत्र अभंग तयार केला असावा. काही मागणे
अनुचित आहे. काही मागणं उचित आहे, काही मागणं अनुचित आहे. महिला मंडळ पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न. तुम्ही म्हणताल का आमच्या मागे लागले महाराज? ऐका लक्ष. महिला मंडळ मला खरं खरं सांगा, 17 दिवशी नवऱ्याकडे साडी मागणं ही मागणी उचित आहे की अनुचित हो? उचित आहे, बरोबर की नाही? पण तीच साडी 2 महिन्याला धुवून द्या, अनुचित आहे. जाऊ द्या, अनुचित मागणी बघायला आपल्याला वेळ नाही. उचित मागणी आपण महाभारतामध्ये ज्यावेळेस महाभारताचं युद्ध ठरलं त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याकडे अर्जुन आणि दुर्योधन दोघंही मदत मागायला गेले. उचित मागणी आहे का? बरं का? फार उघड आहे, हे तुम्हाला कोणच सांगणार नाही. मला सांगतो, लक्ष देऊ नये. कोणाला म्हणायचं अर्जुन, कोणाला म्हणायचं दुर्योधन, कोण होता नेमका अर्जुन? सांगतो ऐका. महाभारतामध्ये काशी प्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भूवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या भूवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनीपुरा, चौथं नाव शिरी, पाचवं नाव किलासिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुर्लकाबाद, नववं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी वायसराय यांना तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदललीच आहे, वैभव नाही बदललं. लोकसभेचं स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तन आहे. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहतात. मग तो भूवक्षत्र नावाचा राजा, त्या भूवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरु, पुरुचा पुकन्यम, पुकन्यमचा मतिनाथ, मतिनाथचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलिचा, तपलिचाचा वृक्ष, वृक्षाचा सौवरण, सौवरणचा पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरु वंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव आहे प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्मिक, शांतनु. देवापी संन्यासी झाला, बाल्मिक महाभारत युद्धामध्ये गेला आणि शांतनु हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनुला गंगा नदीपासून झालेला आणि मात्र एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगद. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं जन्माला आली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण तुम्ही आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला, ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, जिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. एका धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको, तिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ, गांधारीला कधी नाव ठेवायचं नाही. गांधारी सारखी महान पतिव्रता जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण स्वतःच्या मालकाला दिसत नाही म्हणून दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी मागून उभं आयुष्य मालकासाठी जिने खर्च केलं, तिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातला गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आताचं कंधार आणि आताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा तो नाही. मला सांगा, त्या गांधारीला 100 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? कौरव. कुंतीला 5 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? पांडव. पांडवांचा सरसेनापती अर्जुन आहे आणि कौरवांचा सरसेनापती दुर्योधन आहे. दोघंही श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला गेले. देव असा झोपलेला होता. अगोदर दुर्योधन गेला, दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. मला सांगा, तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पाया बसला माणूस अगोदर दिसतो का? डोक्यात बसला, पाया बसला. देव झोपेतून उठले, समोर पाहिलं अर्जुनाला. अर्जुना, कधी आलास? अर्जुन म्हणला, देवा आत्ताच आलो. पण तेवढ्यात दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला, हे देवा, त्याच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आलास? देव म्हणले, अरे दुर्योधना, जरी तू आलास तरी माझ्या डोक्यावर बसलास.
डोक्यावर बसणाऱ्या माणसाला माझ्यापाशी किंमत नाही. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, नोकराला कधी मालकाच्या डोक्यावर बसायचं नाही, विद्यार्थ्यांना कधी गुरुजींच्या डोक्यावर बसायचं नाही, आणि बायकोला कधी तुम्ही बोला, मी नाही बोलत. देवाला दोघांना समोर बसवलं आणि दोघांना विचारलं, काय रे नेमकं काय प्रकार आहे, कशासाठी आला? दोघांनी सांगायला सुरू केलं, देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला, मला माहिती आहे, मग तुझ्याकडे मदत मागायला आलोय. देवाच्या दोघांसमोर दोन विकल्प ठेवले. देव म्हणला, एका बाजूने माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्याच बाजूने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, शस्त्र उचलणार नाही. चार चांगल्या गोष्टी सांगणार. ओ दुर्योधना, अगोदर आलास, काय पाहिजे तुला? दुर्योधनाची मागणी काय होती ऐका. मागणी उचित अजिबात नव्हती. दुर्योधन म्हणला, देवा तू नको मला, तुला 56 कोटी यादव सैन्य देऊन टाक मला. 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देवाला देऊन टाकलं. पान आणि सुपारीचा विडा दुर्योधनाने घेतला आणि दुर्योधन बैठकीतून उठला आणि राजदंडाच्या पायऱ्या उतरू लागला. मोठ्या मोठ्याने हसायचा, आता मी जिंकणार, आता माझा विजय होणार, 56 कोटी यादव सैन्य माझ्या सोबत आहे. पण तेवढ्याच देवाची नजर अर्जुनाकडे गेली. अर्जुना, तुला काय पाहिजे रे? अर्जुन म्हणला, देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. ऐका बरं का, अर्जुन काय म्हणला? अर्जुन म्हणला, देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. आता फक्त पुढचे वाक्य ऐका, काळजात घर करणारे लाख मोलाचे वाक्य. देव काय म्हणला माहिती अर्जुनाला? देव अर्जुनाकडे पाहून हसला. अर्जुन म्हणला, हे देवा पागल दिसलो की काय तुला? का हसला माझ्याकडे पाहून? त्यावेळेस देवाने किती सुंदर वाक्य बोलले ऐका. देव म्हणला, अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो दुर्योधन अर्जुन होता. तो दुर्योधन अर्जुन काय म्हणला माहितीये? भगवान जीत तो मेरी ही होगी, भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास? अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास? अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. ये अर्जुनाची मागणी उचित मागणी आहे आणि तीच उचित मागणी जगद्गुरु तुकोबाराय आज अभंगाच्या पहिल्याच्या
तर भजन करायचं. भजन तुमचं जर